नमस्कार मंडळी, आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सफर घडवणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील ऐतिहासिक व प्राचीन अशा कोपेश्वर मंदिराची। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर व लाईक जरूर करा। खिद्रापूरला जाण्यासाठी कोल्हापूरहून आम्ही सकाळी कारने निघालो। तसं कोल्हापूर ते खिद्रापूर हे अंतर 62 किलोमीटर, सांगलीहून हे अंतर अवघे 40 किलोमीटर। या ठिकाणी जाण्यासाठी ST बसनेही उत्तम कनेक्टिव्हिटी असते। सुरुवातीला आम्ही वाटेत असणाऱ्या नरसोबावाडीच्या मंदिरात दर्शन घ्यायचं ठरवलं आणि आम्ही जाऊन पोचलो नरसोबावाडीच्या मंदिरात। इथे गर्दी जास्त नव्हती, त्यामुळे दर्शन लगेचच झाले। दर्शन आटोपल्यावर इथल्या प्रसिद्ध अशा सोमन भोजनालयात आम्ही स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला आणि मग खिद्रापूरच्या दिशेने निघालो। कोल्हापूरचा हा भाग कृष्णा व पंचगंगेच्या पाण्याने सधन झाला आहे, त्यामुळे या भागात ऊसाची शेती केली जाते। या भागात अनेक साखर कारखानेही आहेत। अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो खिद्रापूरला। सुरुवातीला पार्किंगचे शुल्क देऊन गाडी पार्क केली आणि मग मंदिरात जायला निघालो। मंदिरात प्रवेश करताच समोर नजरेस पडतो तो इथल्या मंदिराचा स्वर्गमंडप। प्रवेशद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूला देवडी आहेत। त्यातील डाव्या बाजूच्या देवडीमध्ये एक विरगळ आहे आणि या विरगळीवर एक शिलालेख कोरलेला आहे। हा शिलालेख कानडी भाषेत आहे। कोपेश्वर मंदिराचे मुख्य 4 भाग आहेत। पहिला स्वर्गमंडप, दुसरा सभामंडप, तिसरा अंतराळ आणि गाभारा। शंकराने सतीसोबत केलेला विवाह सतीचे वडील दक्ष राजा यांना रुचला नाही। एका यज्ञावेळी त्यांनी शंकराचा अपमान केला। हा अपमान सहन झाला नाही म्हणून सतीने यज्ञात आत्मदहन केले। या घटनेने शंकर प्रचंड कोपला। त्याने वीरभद्राला दक्ष राजाचा शिरच्छेद करायला सांगितला। शंकराचा राग शांत करण्यासाठी विष्णू त्यांना कृष्णेच्या तीरावर घेऊन आले, म्हणून या मंदिराला कोपेश्वर असे नाव आहे। कोपेश्वर मंदिर हे वास्तुशास्त्र व शिल्पकला यांचा मनोहर संगम आहे। सुमारे 1500 वर्षापूर्वी आमची शिल्पकला कशी बहराला आली होती त्याची साक्ष देत हे मंदिर अजून उभे आहे। कोपेश्वर हे शंकराच्या अनेक नावापैकी एक नाव। भारतभर सर्वात जास्त मंदिरे असणारे दैवत म्हणजे शंकर। अनेक गावी अनेक नामात त्याची मंदिरे आहेत। गाभाऱ्यात शिवलिंग व बाहेरील मंडपात नंदी असे सर्वसाधारण स्वरूप सगळ्या मंदिरात असते। इथे तसे नाही आहे। इथल्या मंदिरात नंदी अस्तित्वात नाही। स्वर्गमंडपामध्ये 48 खांब असून त्यावर खालून वरपर्यंत फुले, पाने, वेली, पक्षी यांच्या नक्षीकामाने सजवले आहे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री इथल्या स्वर्गमंडपामध्ये चंद्राची किरणे पडतात। ते दृश्य बघण्यासाठी हजारोंची गर्दी असते। स्वर्गमंडपातून पुढे आपण जायला निघतो सभामंडपाकडे। सभामंडपाला 3 प्रवेशद्वारे आहेत। पहिले मुख्य प्रवेशद्वार स्वर्गमंडपातून आहे। दुसरी 2 दक्षिण व उत्तर बाजूने आहेत। चौकटीवर मध्यभागी शक्ती देवतेची शिल्पाकृती आहे। उंबऱ्याला लागून प्रत्येक बाजूला 5 गदाधारी द्वारपालांची ओळ आहे। चौकटीवरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे। सभामंडपातील एकूण खांबाची संख्या 60 असून त्याच्या रचनेत मन हरवून जाते। स्वर्गमंडपात जशी गोल शिळा आहे तशीच लहान पण वर्तुळाकार शिळा या सभामंडपाच्या चौकोनी कठड्यावर आहे। कीर्तिमुख कोरलेले 4 खांब याच कठड्यावर 4ही बाजूला आहेत। सभामंडपातील खालचा भाग चौकोनी आहे व कीर्तिमुखही चौकोनात साकारलेले आहे। दरम्यान खाली व वर अप्रतिम अशा गोलाकृती व अष्टकोनी नक्षीने संपूर्ण खांब मढवलेले आहेत।
स्वर्गमंडपाच्या रचनेत गोलाईला प्राधान्य आहे. सगळ्या स्वर्गमंडपाची रचना वर्तुळाकृतीकडे नेते. सभामंडपात मात्र चौकोनी वास्तुरचना आहे. येथील खांबांवर वेगवेगळ्या बोधकथा कोरण्यात आलेल्या आहेत. त्यातील माकडाची व मगरीची बोधकथा आम्हाला येथे बघायला मिळाली. तसेच कासव आणि बगळ्याची गोष्टही आम्हाला येथे एका खांबावर बघायला मिळाली. सभामंडपामधील द्वारपाल, त्याच्या अंगावरील आभूषणे, नक्षीकाम इत्यादी पाहण्यासारखे आहे. डाव्या साईडला असलेल्या द्वारपालाची मूर्तीची तोडफोड करण्यात आली असून ती दक्षिणेकडील दरवाजाजवळ ठेवण्यात आलेली आहे. अंतराळगृहातून गाभाऱ्यात प्रवेश करताना गाभाऱ्याचे प्रवेशद्वार बलदंडपणाची ग्वाही देत उभे असल्याचे दिसते. चौकटीवर गजलक्ष्मी असून वेगळ्या शिल्पकलेने ते आपले मन आकृष्ट करते. पायाखालील फरशीवर शंख व फुलवेलीची नक्षी आहे. भव्यतेने भारलेल्या या दरवाजातून प्रथम धोपेश्वर दिसतो व नंतर त्यामागील कोपेश्वराचे दर्शन होते. गाभाऱ्यात भोवताली भिंतीलगतच्या खांबांना खेटून 18 तरुणी पूजा साहित्य घेऊन उभ्या आहेत. त्या मूर्ती अतिशय रेखीव आहेत. या मूर्तींच्या अंगावरील आभूषणे, दागिने, हाताची व पायाची बोटे, हातातील अंगठी अतिशय स्पष्टपणे कोरलेली असल्याचे दिसून येते. अंतराळ कक्षातील उत्तर बाजूच्या भिंतीवर जुन्या कानडीत एक शिलालेख कोरलेला असल्याचे दिसून येते. गाभाऱ्यातील एका कोपऱ्यामध्ये एक घुबड शांतपणे बसलेले असल्याचे आम्हाला बघायला मिळाले. याच ठिकाणी काय वटवा गुहेही लटकलेली असल्याचे आमच्या लक्षात आले. मंदिराच्या गाभारा व सभामंडपाच्या बाहेरील बाजूने 92 हत्तींची मालिका आहे. ही 92 हत्तींची मालिका म्हणजेच गजपट्ट. हत्तींवर कोरलेल्या देवता, त्यांची आभूषणे, पोशाख, हातातील आयुधे, त्यांनी घातलेले अलंकार इत्यादींचे अत्यंत बारीक बारकावे येथे पाहायला मिळतात. हत्तींच्या गळ्यातील त्या काळाचे अलंकार, पाठीवरील बैठकी, कपाळ व सोंडेवरील आभूषणे इथे काळ्या दगडात असूनही खरोखरच्या अलंकाराचा भास निर्माण करतात. हत्तीच्या हालचालींच्या अनेक मुद्रा कलाकारांनी इथे दगडात जिवंत केल्या आहेत. गजपट्टाच्या वरच्या बाजूस आहे नरपट्टा. नरपट्टातील शिल्पसौंदर्यही अनन्य आहे. इथे नर्तकींच्या भावमुद्रा आहेत. पूजेसाठी जाणाऱ्या ललनांची पूजा साहित्यासहित शिल्पे आहेत. स्त्री सौंदर्याचे सर्व बारकावे इथे सादर केले आहेत. वाद्य वाजविणाऱ्या स्त्री पुरुषांची शिल्पे इथे आहेत. मानवी शरीरसौष्ठव व तत्कालीन वाद्ये, आयुधे यांचे सुंदर प्रदर्शन इथे आहे. या शिल्पामध्ये एक स्त्री पत्र लिहिताना आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच त्या काळी स्त्रियांनाही वाचता व लिहिता येत होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. या शिल्पामध्ये एक साधू पाहावयास मिळत आहे. या शिल्पामध्ये रामायणातील एक प्रसंग कोरला असल्याचे आपल्याला बघायला मिळते. हे आहे सरस्वतीचे शिल्प. मंदिराच्या उत्तरेला एक तारकाकुंड आहे, ज्यामध्ये शिवलिंगावरील अभिषेकाचे पाणी मगरमुखातून पडते. मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतींवर व्याळांची शिल्पे अत्यंत बारकाईने कोरण्यात आलेली आहेत. मंदिराच्या आवारामध्ये काही शिल्पांचे तुटलेले भाग
आपल्याला बघायला मिळतात. खिद्रापूरचे हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा जणू खजिनाच. इथली शिल्पे बघताना खांडेकरांची कविता आठवते. कण कण त्या दगडाचा जिवंत होई क्षणाक्षणाला, शिल्पकाराच्या कुंचल्यातून नवे जग ते दिसे जगाला. तुम्ही या मंदिराला एकदा जरूर भेट द्या. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.